आज आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप यांनी संकलित केलेली एक अतिशय रंजक आणि काहीशी डोळे उघडणारी माहिती आहे. हो. आणि खरं तर ही माहिती वाचण्यापूर्वी या सगळ्या विषयाची इतकी सखोल गुंतागुंत असू शकते याचा मला स्वतःलाही फारसा अंदाज नव्हता. अगदी. आजच्या या माहितीच्या प्रवासात आपण गुगल AI असेल, विकिपीडिया, मायो क्लिनिक किंवा सिंगापूरचे माउंट एलिझाबेथ हॉस्पिटल्स आणि अपोलो हॉस्पिटल्स अशा जगभरातील अनेक नामांकित स्रोतांवरून गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. आणि हा जो किडनी फेल्युअर .pdf नावाचा दस्तऐवज आहे ना, तो खूपच विस्तृत आहे. होय, आजचे आपले जे मिशन आहे या सखोल चर्चेचे ते खूप स्पष्ट आहे. मानवी शरीरातील 2 अत्यंत महत्त्वाचे अवयव म्हणजे मूत्रपिंड, ज्याला आपण किडनी म्हणतो, आणि पुरस्थ ग्रंथी, ज्याला प्रोस्टेट म्हटलं जातं, हे नेमके कसे काम करतात, त्यांच्यातील आश्चर्यकारक परस्पर संबंध काय आहेत आणि ते निकामी होण्यामागे कोणती नेमकी कारणं आहेत याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. तसं पाहिलं तर मानवी शरीराचं आरोग्य हे एखाद्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अचूक चालणाऱ्या इंजिनासारखं असतं. अगदी एखाद्या यंत्रासारखं. हो. आणि आजच्या काळात आपण बघतो की इंटरनेटवर माहितीचा एवढा प्रचंड महापूर आलाय ना, की त्यातून खरोखरच वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि अचूक वैद्यकीय माहिती शोधून काढणे हे एखाद्या जिकिरीचं कामासारखं झाले आहे. माहितीचा अतिरेक, ज्याला आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो. बरोबर. म्हणूनच या अतिरेकातून योग्य तो अर्थ काढणे आणि शरीराच्या या यंत्रणेचे काम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा आपण शरीराच्या या गाळणी यंत्रणेचा म्हणजे मूत्रपिंडाचा विचार करतो, तेव्हा हे यंत्र किती सूक्ष्म पातळीवर काम करते हे समजणे खरोखरच अचंबित करणारे आहे. अगदी बरोबर. शरीराच्या या गाळणी यंत्रणेची आपण थोडी सोप्या भाषेत ओळख करून घेऊया. पोटाच्या मागील बाजूस असणारे साधारण बीनच्या आकाराचे किंवा एका मुठीच्या आकाराचे हे 2 अवयव असतात. हो, पण त्यांचं काम त्या आकारापेक्षा खूप मोठं आहे. तेच तर. विचार करा, दररोज शरीरातील सुमारे 1/4 रक्त वापरून त्यातील कचरा गाळण्याचं काम या लहानशा अवयवांमध्ये अव्याहतपणे चालतंय. हे एखाद्या 24 तास चालणाऱ्या अत्याधुनिक वॉटर प्युरिफिकेशन प्लांटसारखंच आहे. आणि फक्त गाळण्याचं काम नाहीये. हो ना. याशिवाय शरीरातील अतिरिक्त पाणी लघवी वाटे बाहेर टाकणे, रक्तदाब नियंत्रित करणे, हाडे मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी सक्रिय करणे आणि इरिथ्रोपोएटिन नावाच्या हॉर्मोनद्वारे हाडांच्या मज्जेला लाल रक्तपेशी म्हणजे RBC बनवण्याचा संदेश देणे, अशी कितीतरी कामे मूत्रपिंड करत असते. आणि हे सर्व काम ज्या सूक्ष्म पातळीवर होते तिथेच खरा चमत्कार दडलेला आहे. प्रत्येक मूत्रपिंडामध्ये नेफ्रॉन नावाचे सूक्ष्म नायक असतात. नेफ्रॉन्स. एका मूत्रपिंडात असे किती नेफ्रॉन्स असू शकतात? एका मूत्रपिंडात असे सुमारे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. बापरे, 10 लाख! हो. आणि हे नेफ्रॉन म्हणजे नुसती गाळणी नाही, तर एक संपूर्ण रिसायकलिंग प्लांट आहे. या नेफ्रॉनच्या रचनेमध्ये ग्लोमेरुलस नावाचा भाग असतो. हे समजून घेण्यासाठी आपण एका चहाच्या गाळणीची सहज कल्पना करू शकतो. चहाची गाळणी छान उदाहरण आहे. ग्लोमेरुलस म्हणजे रक्त गाळणाऱ्या केशिकांचा एक अत्यंत सूक्ष्म गुच्छ आहे. यातून रक्त वेगाने वाहते आणि दाबाखाली टाकाऊ पदार्थ वेगळे केले जातात. या ग्लोमेरुलसला वेढणारा बोमन कॅप्सूल नावाचा कपच्या आकाराचा भाग असतो, जो हे गाळलेले द्रव गोळा करण्याचं काम करतो. म्हणजे तिथे तो कचरा जमा होतो. हो. आणि त्यानंतर हे द्रव रेनल ट्युब्यूल आणि लूप ऑफ हेनले नावाच्या गुंतागुंतीच्या नलिकेतून जाते. यामध्ये कॉर्टिकल आणि जक्स्टा मेड्युलरी नेफ्रॉन असे 2 मुख्य प्रकार असतात. इथे शरीराला जे आवश्यक आहे ते पुन्हा रक्तात शोषले जाते आणि जो निव्वळ कचरा आहे तो लघवीच्या रूपात बाहेर काढला जातो. हे ऐकायला खरंच एखाद्या जादूच्या प्रयोगासारखे वाटते, जिथे शरीर स्वतःच ठरवते की काय ठेवायचे आणि काय फेकून द्यायचे. आता या मूत्रपिंडाच्या कार्यासोबतच ह्या माहितीच्या साठ्यात आणखी एका ग्रंथीचा अतिशय महत्त्वाचा आणि रंजक उल्लेख आहे. ती म्हणजे पुरस्थ ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्रंथी. हो, हा भाग खूप महत्वाचा आहे. ही ग्रंथी केवळ पुरुषांमध्येच आढळते. मूत्राशयाच्या अगदी खाली असलेली आणि साधारण एका अक्रोडाच्या आकाराची ही ग्रंथी असते. अनेकदा लोकांना असं वाटतं की प्रोस्टेटचा संबंध फक्त लघवीच्या प्रवाहाशी आहे. इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी केवळ लघवीच्या प्रवाहालाच मदत करत नाही, तर ती मानवी प्रजनन प्रक्रियेत एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. ही ग्रंथी शुक्राणूंसाठी एक दुधाळ आणि अल्कधर्मी द्रव तयार करते. अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन द्रव. अगदी बरोबर.
हा द्रव खूप महत्वाचा आहे, कारण महिलांच्या प्रजनन मार्गात नैसर्गिकरित्या एक आम्लीय म्हणजे ॲसिडिक वातावरण असते. जर शुक्राणू थेट तिथे गेले तर ते जिवंत राहू शकणार नाहीत. म्हणजे हा द्रव त्यांच्यासाठी एका संरक्षक ढालीसारखं काम करतो. हो. आणि या द्रवामध्ये प्रॉस्टेट विशिष्ट प्रतिजन म्हणजेच PSA नावाचे एन्झाईम असते, जे शुक्राणूंची गतिशीलता वाढवते. तसेच या ग्रंथीमधून झिंक मोठ्या प्रमाणावर स्रवते. झिंकचे काही विशेष फायदे असतात का इथे? हो तर, या झिंकमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात, जे मूत्रमार्गातील संसर्ग रोखण्यासाठी नैसर्गिक संरक्षक म्हणून काम करतात. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे स्खलनाच्या वेळी ही ग्रंथी चक्क एका झडपेसारखे म्हणजे व्हॉल्व्हसारखे काम करते. ती मूत्राशयाची मान घट्ट बंद करते, जेणेकरून वीर्य चुकूनही मूत्राशयात जाणार नाही. आत्ता इथे खरी गंमत आणि रंजक माहिती समोर येते. हे दोन अवयव, एक पोटाच्या मागील बाजूस असणारे मूत्रपिंड आणि दुसरं मूत्राशयाच्या खाली असणारी अक्रोडाच्या आकाराची प्रॉस्टेट ग्रंथी, हे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत? तसं पाहिलं तर वरवर पाहता त्यांचं काम पूर्णपणे वेगळं वाटतं. तेच तर. एक रक्त गाळतोय आणि दुसरा प्रजननात मदत करतोय, पण शरीराच्या प्लंबिंग व्यवस्थेचा विचार केला तर त्यांच्यात एक अतिशय गुंतागुंतीचा आणि काहीसा धोकादायक परस्पर संबंध आहे. होय, जर आपण याला एका व्यापक संदर्भाशी जोडून पाहिले तर एक प्रकारचा भयानक डॉमिनो इफेक्ट इथे दिसून येतो. डॉमिनो इफेक्ट म्हणजे एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्यावर. बरोबर. शरीराची रचना अशी आहे की मूत्रपिंडातून लघवी मूत्राशयात येते आणि तिथून ती एका नळीद्वारे बाहेर पडते. प्रोस्टेट ग्रंथी बरोबर या नळीच्या आजूबाजूला वेढलेली असते. जेव्हा वयोमानानुसार पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढते, ज्याला वैद्यकीय भाषेत BPH म्हणजेच बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लाझिया म्हणतात, तेव्हा ती या नळीवर दाब देते. हे अगदी एखाद्या पाण्याच्या पाईपवर पाय ठेवल्यासारखं आहे असं आपण म्हणू शकतो का? अगदी तसंच. यामुळे लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि मूत्राशयाला लघवी बाहेर ढकलण्यासाठी खूप जास्त ताकद लावावी लागते. आणि जर हा अडथळा असाच राहिला तर पाणी पुढे जाण्याऐवजी मागे परतेल, बरोबर ना? हो, जर हा दाब वाढत गेला तर लघवी पुढे जाण्याऐवजी मागे परतून थेट मूत्रपिंडात जमा होऊ लागते. या वैद्यकीय स्थितीला हायड्रोनेफ्रोसिस म्हणतात. मगाशी आपण ज्या सूक्ष्म आणि नाजूक नेफ्रॉन्सची चर्चा केली, एक विचार करा की त्या नाजूक फिल्टरवर या उलटी फिरलेल्या लघवीचा किती भयानक दाब पडत असेल. बापरे, म्हणजे ते फिल्टर्स तर पूर्णपणे खराब होत असतील. होय, या सततच्या दबावामुळे मूत्रपिंडाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते किंवा ते पूर्णपणे निकामी होऊ शकते. संशोधनातील आकडेवारीनुसार BPH-मुळे मूत्रमार्गात अडथळा असलेल्या पुरुषांना दीर्घकालीन मूत्रपिंड आजार होण्याची शक्यता इतरांपेक्षा 3 पट जास्त असते. म्हणजे मूत्रपिंडाचा थेट काही दोष नसतानाही केवळ खालच्या बाजूला असलेल्या अडथळ्यामुळे वरचा मुख्य फिल्टर निकामी होऊ शकतो. आणि याच दस्तऐवजात असंही म्हटलंय की याचा उलट परिणामही होऊ शकतो. उलट परिणाम म्हणजे? मूतखड्याच्या बाबतीत. हो, समजा मूत्रपिंडात खडे, ज्याला किडनी स्टोन म्हणतात, ते तयार झाले आणि ते खडे खाली सरकून मूत्रमार्गात अडकले तर त्यामुळेही मूत्रमार्गात अडथळा निर्माण होतो. या अडथळ्याचा थेट ताण मूत्राशय आणि प्रोस्टेटवर पडतो, ज्यामुळे तिथे भयंकर वेदना आणि संसर्ग होऊ शकतो. हा परस्पर संबंध हेच दाखवून देतो की शरीरातील एकही अवयव पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करत नाही. हाच तो डॉमिनो इफेक्ट आहे. शरीराचा एक भाग बिघडला की तो दुसऱ्याला कसे खाली ओढतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. या संदर्भात या मूक मारेकऱ्याची आणि किडनी फेल्युअरच्या टप्प्यांची चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. या माहितीच्या स्रोतांमध्ये सिंगापूरचे एक अत्यंत धक्कादायक उदाहरण दिले. माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर वू त्यान अकिरा यांच्या ब्लॉगचा संदर्भ इथे आहे. त्यांच्या मते सिंगापूरमध्ये दर 5 तासांनी एक नवीन किडनी फेल्युअरचा रुग्ण आढळतो. दर 5 तासांनी एक रुग्ण, ही खूपच भयंकर आकडेवारी आहे. हो, विचार करा, दर 5 तासांनी एक व्यक्ती आपला मुख्य फिल्टर कायमचा गमावून बसत आहे. आणि याचे सर्वात मोठे आणि मुख्य कारण काय आहे तर तो आहे मधुमेह म्हणजेच डायबिटीस. आकडेवारीनुसार डायलिसिसवर असलेल्या रुग्णांपैकी 60% जास्त रुग्ण हे मधुमेही असतात. जेव्हा मी हे वाचले तेव्हा मला प्रश्न पडला की साखरेचा आणि किडनीचा असा थेट काय संबंध असावा.
मधुमेह मूत्रपिंडाला कसा खराब करतो हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी सतत वाढलेली असते तेव्हा ती अतिरिक्त साखर रक्तातील प्रथिनांशी जोडली जाते. प्रथिनांशी म्हणजे प्रोटीनशी? हो, आणि या प्रक्रियेमुळे ती प्रथिने अत्यंत चिकट बनतात. जशी साखरेची पातळी वाढेल तशी ही चिकट प्रथिने अधिक प्रमाणात तयार होतात. आता एक कल्पना करा, एका अत्यंत नाजूक कॉफी फिल्टरमधून घट्ट साखरेचा पाक ओतण्याचा प्रयत्न केला जात आहे. काय होईल? तो फिल्टर पूर्णपणे चोकअप होईल, ब्लॉक होऊन जाईल. अगदी. तसेच हे चिकट पदार्थ मूत्रपिंडाच्या सूक्ष्म फिल्टर्सना जाऊन चिकटतात. यामुळे ते फिल्टर्स खराब होतात आणि शरीरातील विषारी कचरा बाहेर टाकण्याची त्यांची क्षमता कायमची नष्ट होते. हे उदाहरण खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे साखर कशी फिल्टरला ब्लॉक करते हे लगेच लक्षात येतं. मधुमेहाव्यतिरिक्त आणखी काही धक्कादायक कारणे इथे नमूद आहेत, जसे की ग्लोमेरुलर नेफ्रायटिस, ज्यामध्ये मूत्रपिंडाच्या फिल्टरला जळजळ होते. आणि काही अनुवांशिक आजारी असतात. हो, ऑटोझोमल पॉलिसिस्टिक किडनी रोग, ज्याला एपीकेडी म्हणतात, हा असाच एक अनुवांशिक आजार आहे. हा आजार म्हणजे जणू एखाद्या दुर्दैवी लॉटरीसारखा आहे. जर पालकांना हा आजार असेल तर त्यांच्या मुलांना तो होण्याची 50% शक्यता असते. हे खूपच गंभीर आहे. कांचा संपर्क किंवा वेदनाशामक औषधांचा म्हणजे पेनकिलर्सचा जास्त वापर यामुळेही मूत्रपिंड कायमचे निकामी होऊ शकतं. अनेकदा किरकोळ अंगदुखीसाठी लोक सहज गोळ्या आणून खातात, पण त्याचा किडनीवर किती भयंकर परिणाम होतो याची साधी कल्पनाही नसते. म्हणूनच या आजाराचा धोका समजण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी EGFR वर आधारित मूत्रपिंड निकामी होण्याचे 5 टप्पे निश्चित केले आहेत. EGFR म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर किडनीच्या इंजिनाची कार्यक्षमता किती टक्के उरली आहे हे मोजण्याचे प्रमाण. हे 5 टप्पे कोणते आहेत? पहिल्या टप्प्यात EGFR 90 किंवा त्याहून अधिक असतो. इथे मूत्रपिंड बहुतांश निरोगी असते, पण लघवीत प्रथिने आढळणे किंवा इतर काही सौम्य नुकसानाची चिन्हे दिसू लागतात. म्हणजे हा एकदम सुरुवातीचा टप्पा. हो. दुसऱ्या टप्प्यात EGFR 60 ते 89च्या दरम्यान असतो, ज्याचा अर्थ मूत्रपिंडाचे थोडे सौम्य नुकसान झालेले असते. पण सर्वात धोकादायक असतो तो तिसरा टप्पा. तो का धोकादायक असतो? कारण हा टप्पा 2 भागात विभागला आहे. 3A ज्यामध्ये EGFR 45 ते 59 असतो आणि 3B ज्यामध्ये तो 30 ते 44 असतो. या टप्प्यामध्ये रुग्णाला अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत, पण शरीरात हळूहळू विषारी कचरा साचायला लागतो. म्हणजे रुग्णाला वाटतं तो निरोगी आहे, पण आजार आतून वाढत असतो. अगदी बरोबर. चौथ्या टप्प्यात EGFR 15 ते 29च्या दरम्यान येतो. इथे मात्र मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान झालेले असते. हातपाय सुजणे, पाठदुखी अशी लक्षणे स्पष्ट दिसू लागतात. आणि 5वा टप्पा जिथे EGFR 15 पेक्षा कमी होतो, याचा अर्थ किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे आणि आता डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची गरज आहे. हा जो तिसरा टप्पा तुम्ही सांगितलात तो खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, माणूस आपले रोजचे जीवन जगत असतो, पण आतून शरीर खिळखिळे होत असते. म्हणूनच याला मूक मारेकरी म्हटले जाते. मग या लक्षणांना वेळीच कसे ओळखायचे? सुरुवातीला आजार पूर्णपणे शांत असतो, पण जेव्हा प्रारंभिक आणि गंभीर लक्षणे दिसू लागतात तेव्हा त्यामध्ये मळमळ होणे, भूक न लागणे, छातीत दुखणे, स्नायूंना गोळे येणे आणि सतत खाज सुटणे यांचा समावेश असतो. ही खाज सुटण्यामागचं कारण खूप रंजक आहे. जेव्हा शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडू शकत नाहीत, तेव्हा ते त्वचेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे भयंकर खाज सुटते, असे या दस्तऐवजात म्हटलं आहे. होय, आणि डॉक्टर निदान कसे करतात तर त्यासाठी काही तपासण्या आहेत. मूत्र विश्लेषण केले जाते. मायक्रो अल्ब्युमिन नावाची चाचणी असते, जी मूत्रपिंडाचं नुकसान होण्याआधीच लघवीत प्रथिने शोधून काढते. क्रियाटिनिन तपासण्यासाठी रक्तचाचणी आणि GFR चाचणी केली जाते. उपाय आहेत. पुरेसे पाणी पिणे, कमी मीठ खाणे आवश्यक आहे. याशिवाय रक्तातील साखरेचे आणि रक्तदाबाचे नियंत्रण महत्त्वाचे आहे. पण जेव्हा आजार बळावतो आणि शरीरात द्रव साचू लागतो, तेव्हा आहारातील काही रंजक बदल खूप उपयुक्त ठरतात. हो, इथे श्रोत्यांसाठी हे जाणून घेणं रंजक ठरेल की एक अत्यंत व्यावहारिक उदाहरण आपण देऊ शकतो. जेव्हा शरीरात द्रव साचतो आणि रुग्णाला भयंकर तहान लागते, पण तो पाणी पिऊ शकत नाही, अशा वेळी पाणी पिण्याऐवजी बर्फाचा तुकडा तोंडात ठेवून चोखणे किंवा कडक कँडी खाणे हा उपाय कसा फायदेशीर ठरतो. हा उपाय खरंच खूप कल्पक आहे. म्हणजे तहानही शमते आणि जास्त पाणीही शरीरात जात नाही.
तसंच रुग्णाला याचीही जाणीव ठेवावी लागते की सूप किंवा आईस्क्रीम हे देखील द्रव पदार्थ म्हणूनच मोजले जातात. विचार करा, घसा पूर्ण कोरडा पडलाय पण फक्त एक बर्फाचा तुकडा चोखता येतोय. या आजारामुळे शरीरात इतरही अनेक गुंतागुंती निर्माण होतात, जसे की रक्तातील फॉस्फरस वाढल्यास हाडांचे आजार होतात. त्यासाठी फॉस्फेट बाइंडर्स वापरतात, पोटॅशियम वाढल्यास औषधोपचार लागतात आणि हृदयरोगावर बीटा ब्लॉकर्सचा वापर सांगावा लागतो. पण जेव्हा हे सर्व उपाय संपतात आणि आजार अंतिम टप्प्यात पोचतो, तेव्हा डायलिसिस आणि जगभरातील प्रत्यारोपण हेच वास्तव समोर येते. डायलिसिसचे 2 प्रकार आहेत. हेमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस, बरोबर? हो, हेमोडायलिसिस म्हणजे रक्त धुणे. मशीनद्वारे रक्त स्वच्छ केले जाते, आठवड्यातून किमान 3 वेळा 4 तासांसाठी. यासाठी एव्ही फिस्टुला किंवा कॅथेटरचा वापर करतात. आणि दुसरा प्रकार? दुसरा आहे पेरिटोनियल डायलिसिस, ज्याला वॉटर डायलिसिस म्हणतात. हे पोटातील नळीद्वारे दररोज घरी केले जाते. रात्री 8 तास मशीन लावून 10 लिटर द्रावणाचे एक्सचेंज केले जाते. पण डायलिसिस हा कायमस्वरूपी उपाय नाहीये. किडनी प्रत्यारोपण, ज्याला किडनी ट्रान्सप्लांट म्हणतात, तोच मुख्य उपाय आहे. पण यात खर्चाचे अर्थशास्त्र खूप महत्वाचे आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे प्रत्यारोपण सर्वांना परवडणारे आहे का? दात्याकडून नवीन निरोगी किडनी बसवण्याचे फायदे म्हणजे दीर्घायुष्य मिळते, अन्नावरील निर्बंध कमी होतात. पण तोटेही आहेत, जसे की शरीराने किडनी नाकारण्याचा धोका असतो आणि आयुष्यभर इम्युनोसप्रेसंट औषधे घ्यावी लागतात. आणि खर्चाची जागतिक तुलना जर आपण पाहिली 2025-26च्या अंदाजानुसार, तर भारत हा पाश्चात्य देशांपेक्षा 70 ते 90% स्वस्त आहे. भारतात खर्च अंदाजे $7,000 ते $18,000 म्हणजे 5 ते 15 लाख रुपये येतो. मेदांता, अपोलो, मणिपाल, कोकिलाबेन फोर्टिस अशी उत्तम रुग्णालये इथे आहेत. पण सिंगापूरमध्ये हाच खर्च $60,000 ते $1,00,000च्या पुढे जातो. माउंट एलिझाबेथ आणि ग्लेनगॅल सारखी रुग्णालय तिथे आहेत. इंग्लंडमध्ये NHS अंतर्गत हे मोफत आहे, पण खासगी खर्च 50,000 ते 1,00,000 पाऊंड्सपेक्षा जास्त असू शकतो. आणि अमेरिकेत तर अत्यंत महाग आहे. मायो क्लिनिकमध्ये हा खर्च 3 लाख ते 4 लाख डॉलर्सपेक्षाही जास्त असू शकतो. हे आकडे खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. नक्कीच. आपण या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात सारांश बघूया. मूत्रपिंड आणि प्रोस्टेट एकमेकांवर कसे अवलंबून आहेत आणि या मूक आजारांकडे दुर्लक्ष करणे कसे महागात पडू शकते, हे आपण या प्रवासात पाहिलं. एक महत्त्वपूर्ण सल्ला इथे आहे की वर्कआउट करताना होणाऱ्या किरकोळ दुखापती किंवा वेदनांना कधीही हलक्यात घेऊ नये. हो, आणि डॉक्टरांशी बोलताना कोणतीही वैयक्तिक किंवा गुप्त माहिती लपवू नये. अगदी, कारण तसे करणे म्हणजे स्वतःच्याच आरोग्याला धोक्यात घालण्यासारखे आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? नाने करावीशी वाटते, ज्यावर प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. जर मानवी शरीर आतून इतक्या गुंतागुंतीच्या पद्धतीने एकमेकांशी जोडलेले असेल, जिथे अक्रोडाच्या आकाराची एक छोटी ग्रंथी वाढल्यामुळे शरीराची मुख्य गाळणी यंत्रणा पूर्णपणे बंद पडू शकते, तर मग दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयींमुळे आपल्या नकळत शरीराच्या आत असे आणखी किती डॉमिनो इफेक्ट सुरू असतील, ज्यांची आपल्याला साधी कल्पनाही नाही. हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. शरीर रचना किती आश्चर्यकारक आणि नाजूक आहे हे यातून समजतं. आपण अशाच एका रंजक माहितीच्या प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोगी रहा.